मित्रांनो नमस्कार, तुम्ही पाहतात भटकंती न संपणारा प्रवास। मी आहे राजेंद्र विष्णू चव्हाण। आता आपण पाहत आहोत म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कशेडी घाट आणि टनल। महाराष्ट्रामध्ये मी गाडी घेऊन खूप फिरलो। सगळ्यात आवडता घाट गाडी चालवण्यासाठी म्हणजे कशेडी घाट। जेव्हा कशेडी घाटामध्ये गाडी घेऊन येतो मला खूप आनंद होतो। गाडी चालवायला खूप आवडते मला, या कशेडी घाटामध्ये गाडी चालवायला। आपण आजच्या व्हिडिओमध्ये हा घाट कसा आहे, आता नवीन रस्ता झाला आहे, टनलमधून आपण जाणार आहोत। हा टनल कसा आहे ते पाहणार आहोत। तसेच ह्या घाटाची जी सुरुवात होते म्हणजे मुंबईहून राजापूरला जाताना, आपल्या गावाकडे जाताना घाटाची जी सुरुवात होते ती सुरुवातसुद्धा आपण आता तर पाहतच आहात, पण ड्रोनच्या नजरेतून सुद्धा पाहणार आहोत। माझा मुलगा रुद्राक्ष याने ड्रोन उडवला आहे आणि त्याने खूप सुंदर असे फुटेज काढलेत। खूप सुंदर फुटेज मिळाले त्याला या कशेडी घाटाचे ड्रोनच्या नजरेतून। तेही तुम्हाला मी या व्हिडिओमधून दाखवतो। आता आपण कशेडी घाट सुरू झाला आहे। खूप वळणदार रस्ता, झिगझॅग नागमोडी वळण या घाटामध्ये। आता वन वे झाल्यामुळे गाडी चालवणं खूप सोपं झालं आहे आणि सुरक्षितही झालं आहे। खूप मस्त नागमोडी वळण असतात। जेव्हा कधी तुम्ही गाडी घेऊन आलाही असाल, गाडी सावकाश चालवा, घाई करू नका आणि निसर्गाचा आनंद घ्या। गाडी चालवण्याचा आनंद घ्या आणि गाडीमध्ये जे आपले फॅमिली मेंबर्स बसलेले असतील त्यांनी खिडकीतून निसर्गाचा आनंद घ्या। ड्रायव्हर पण खुश, प्रवासी पण खुश, असा हा घाट आहे। आज 11 मे आहे आणि दुपारचे 3:30 वाजले। रखरखत ऊन आहे एकदम। ॲक्च्युली आम्ही निघालो होतो सकाळी 7:30 वाजता, पण इंदापूरला खूप ट्रॅफिक लागलं। जवळजवळ पाऊण तास ते 50 मिनटं तिथे गेली। नंतर परत माणगावचा त्रासातून आपण कोकणकर कधी मोकळे होणार काय माहिती नाही। परमेश्वराला सुद्धा ते ठाऊक नसेल की माणगावच्या ट्रॅफिकमधून आपण कधी मोकळे होणार। असो, तर आम्ही आता जेवायला थांबलो होतो। कशेडी घाट सुरू होतो त्या पायथ्याशीच चांगला ढाबा होता। नाव नाही लक्षात, नाव काय होतं, पण जेवण छान होतं। तुम्ही कधी आलात तर नक्की ट्राय करा। पण या व्हिडिओच्या माध्यमातून कशेडी घाट आणि कशेडी टनल हे दोन्ही पाहणार आहोत। एकदम विहंगम दृश्य। घाट आपण चढत चाललोय, जसं जसं गाडी पुढे जाते तसं आपण उंचावरती जातोय। मजा येते गाडी चालवायला। मोठ्या स्क्रीनवर जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तुम्हाला असं वाटेल की तुम्ही स्वतः गाडी ड्राईव्ह करत आहात। मोबाईलमध्ये पाहताना एवढा इफेक्ट नाही जाणवत त्याचा, पण मोठ्या स्क्रीनवर असे व्हिडिओ पाहताना खूप थ्रिल वाटतं। आणि असं एकटक जर आपण स्क्रीनकडे पाहिलं तर असं वाटतं की आपणच गाडी ड्राईव्ह करत आहोत।
घाटामध्ये गाडी चालवताना लेनची शिस्त पाळा, घाई करू नका, सावकाश चालवा. ओव्हरटेक करताना सांभाळून करा. जीवनाचा आनंद घ्या, ड्रायव्हिंगचा आनंद घ्या. खूप मस्त. महाराष्ट्रामध्ये गाडी घेऊन खूप फिरलो, पण सगळ्यात आवडता घाट गाडी चालवण्यासाठी म्हणजे माझा कशेडी घाट. थोडं मध्ये मध्ये ढगाळ वातावरण असल्यामुळे थोडंसं मध्ये मध्ये गरम कमी जाणवतंय. आणि जेव्हा ढगाळ वातावरण निघून जातं तेव्हा कडक ऊन सुद्धा जाणवतंय. पण मी एन्जॉय करतोय गाडी चालवणं. मी नेहमीच एन्जॉय करत आलो. खूपच सुंदर आणि खूपच छान वाटतंय. मध्ये मध्ये सावली आहे, मध्ये मध्ये ऊन पण येत आहे. भारी आहे. कोकण म्हणजे आपलं काय विषयच नाही. वळणदार रस्ते आणि हिरवाई अप्रतिम. आणि जे आपल्याला प्रवासामध्ये जे घाट वगैरे लागतात ना, त्याच्यातून तर प्रवास करताना आपल्याला जाणवतं की अरे आपण त्या कोकणातील निसर्गामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि आता हा आपला प्रवास हा खूपच सुंदर आणि खूपच छान होणार आहे. मस्त. मी तर खूप एन्जॉय करते हा प्रवास आणि हा कशेडी घाट. आणि मगाशी ऊन होतं पण आता सावली आहे बऱ्यापैकी, त्याच्यामुळे खूप छान वाटते. आणि उंच उंच डोंगर सगळीकडे. इथे आल्यावर तर असं वाटते की ह्या पर्वतरांगा संपणारच नाही. आपण जिथपर्यंत प्रवास करू तिथपर्यंत त्या आपल्या बरोबर आहेत. असा पूर्ण हिरवाईने नटलेला आपला हा कोकण आहे. आपल्या प्रवासामध्ये आपल्या बरोबर अगदी शेवटपर्यंत सोबत राहील असा एवढा पसरलेला, अगदी चारी दिशांनी पसरलेला आपला हा कोकण आहे. आणि इथे आल्यानंतर एक वेगळाच अनुभव येतो, एक वेगळीच अनुभूती मिळते की हा 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 स्वर्ग काय तर हेच. खूप छान, खूप मस्त. मध्ये मध्ये डांबरी रोड आहे. सिमेंटचा बऱ्यापैकी सिमेंटचाच रोड आहे. मध्ये मध्ये थोडासा डांबरी रोड आहे. पण रस्ता खूप छान आहे. अगदी मस्त. अगदी ते भोगाव आले, भोगाव. आपण जेव्हा जुन्या रोडने प्रवास करायचो ना, जेव्हा हा टनल बांधायच्या अगोदर, तो जो जुना रस्ता तो कुठे हरवला कळतच नाही. कारण घाट सुरू झाल्यानंतर आपण जसं जसं गाडी चालवतो ॲटोमॅटिक टनलमध्ये येऊन पोहोचतो आपण. तो जुना रोड जुना घाट जो आहे, घाट रस्ता जो आहे तो कुठे गेला, कुठून गेला काय कळायलाच मार्ग नाही. त्याला सुरुवात होणार आहे. अगदी 500 मीटरवरती आहे. आणि लहानपणी किंवा मध्येच आम्ही कुठलाही बोगदा लागलो की एक ओरडण्याची जी फिलिंग असते ना, ती खूप भारी असते. लहान असताना जेव्हा एसटीने यायचो ना, आमचं रुद्राक्षाने एक दोनदा एन्जॉय केलेलं आहे. पप्पांसोबत, माझ्या आई पप्पांसोबत जेव्हा मी गावी यायचो तेव्हा एसटीने यायचो. आणि रातराणी असायची आजिवली गाडी. आता माहीत नाही ती गाडी आहे का. आणि जेव्हा कशेडी घाटामध्ये गाडी यायची, एसटी यायची, तेव्हा मी दोन्ही सीटच्या मध्ये उभा राहून ड्रायव्हरच्या काचेतून बघायचो घाट रस्ता, वळणदार रस्ता. मला खूप आवडायचं ते. तेव्हा प्रवास हा आपला बऱ्यापैकी लालपरीनेच व्हायचा. आता सुरुवात झालेली आहे बोगद्याला.
आणि माती उडत होती. अजून बरंच काम बाकी आहे. रस्त्याचं काम झालं आहे 2 वर्षापूर्वी. आता आलो होतो, आता डिसेंबरमध्ये पण आपण गेलो या टनलमधून. खूप धूळ आणि माती उडत होती. आता तसा काय प्रकार नाही आहे, पण अजून पूर्ण वरती टनलला प्लॅस्टरचं काम पूर्ण बाकी आहे. तर मित्रांनो, कशेडी घाट आणि कशेडी टनल याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भटकंती न संपणारा प्रवास या आमच्या मराठमोळ्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मजेत राहा. आयुष्य खूप सुंदर आहे, फिरत राहा.